मुंबईमध्ये गोविंदा पथकांमध्ये मानवी मनोऱ्यांचा इतिहास रचणारा जय जवान पथक जे आहे त्यांना यंदाच्या वर्षी प्रो गोविंदामधून डावललं गेल्याचा आरोप होतो आहे। मात्र या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर संदीपजी ढवळे आहेत, मंडळाचे अध्यक्ष आहेत। सर, काय नेमकं तथ्य आहे? कारण मोठी चर्चा रंगलेली आहे की मुंबईतलं सगळ्यात मोठं पथक प्रो गोविंदामधून वगळलं गेलेलं आहे। याचं कारण देखील असं सांगितलं जातं आहे की तुम्ही ठाकरे बंधूंचा जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी सलामी दिली आणि म्हणून तुम्हाला वगळलं गेले। काय नेमकं तथ्य, काय म्हणणं आहे तुमचं? प्रो गोविंदा 2025 जेव्हा निवड प्रक्रिया झाली त्या निवड प्रक्रियेमध्ये आमचा क्रमांक हा 33वर होता आणि प्रथम येणाऱ्या 32 संघांना आयोजकांनी तिथे प्राधान्य दिलेलं आहे। कुठेतरी आम्ही निराशाजनक झालो, कारण तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण आम्ही 2 वर्ष मागील त्या स्पर्धेचा एक अविभाज्य म्हणून भाग राहिलेलो आहोत। जय जवान एक गोविंदा पथक नाही तर एक विचारधारा आहे आणि जो प्रसंग झाला त्याला आम्ही एक शिकवण म्हणून स्वीकारलेला आहे। पण ज्या पद्धतीने ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सलामी दिली आणि त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे वगळलं गेलं, अशा प्रकारची चर्चा जी रंगलेली आहे त्या संदर्भात काय सांगाल? मराठी अस्मितेच्या रॅलीच्या दिवशी माझ्या मते निवड प्रक्रिया चालू होती, ऑप्शन चालू होतं प्रोचं, आणि ऑलरेडी ते विषय होऊन गेलेले होते, तर त्याचा आणि ह्या गोष्टीचा काही संबंध नाही आहे। पण यावर्षी आता जय जवान गोविंदा पथकाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? प्रो गोविंदा आणि त्यात जय जवान नाही, खूप मोठी गोविंदा रसिकांना ही निराशेचा जे आहे ते तो प्रसंग आहे। कसं पाहता याकडे? प्रो गोविंदामध्ये भाग न मिळाल्याने काही काळ आमचे सर्वच खेळाडू नाराज होते, परंतु आम्ही देखील काटेकोरपणा आमच्या संघात आणला। आम्ही पण आत्मचिंतन केलं की नाही, याच्या पुढे जाऊन पण आपला एक मोठा उत्सव आहे, दहीकाला उत्सव, तो साजरा करावा लागणार आहे। तर आम्ही शिस्तबद्ध म्हणून आम्ही आमचा गोविंदा पुन्हा नवीन जोमाने आता सरावाला लागलेलो आहोत आणि दहीकाला दिवशी तुम्हाला दिसून येईलच। एकूण प्रो गोविंदामधून आता बाद झालेला आहात, असं नेमकं काय घडलं का तुम्हाला त्या 33व्या नंबरवर जावं लागलं? अगोदर ही प्रक्रिया समजली नाही का, किंवा तुम्ही वेळेत गेला नाही, नेमकं काय झालं? सर्वप्रथम कसं होतं ना की पहिल्यांदा सांगितलं गेलं की दहीहंडी जी मंडळ प्रथम जे येणार 12 संघ होते, जे 12 संघ पहिले येणार आणि जे 15 लाख भरणार त्यांना आम्ही पहिली संधी देऊ, हा एक पहिला ऑप्शन्स होता। आम्ही त्या गोष्टीला पण तयार झालो, पण नंतर लगेच नियम बदलले गेले की दहीहंडीच्या जे 32 संघ येणार त्यांना निवड प्रक्रियेत घेणार। म्हणजे आम्ही पण कुठेतरी कन्फ्युजनच आहोत की मुळात विषय असा होता की आम्ही 12:15 वाजल्यापासून आम्ही लिंक ओपन करून ठेवलेली, पण आमचा तिथे हेच नाही, नेटवर्कच नाही मिळालं। म्हणजे नेटवर्क न म्हणण्यापेक्षा ते सगळं लाईनच लिंकच पूर्ण बिझी येत होती आणि जेव्हा लिंक बिझी झाली तर 12 वाजून 2 मिनिटांनी का 3 मिनिटांनी आम्ही तो फॉर्म भरला, पण 12 मिनटं 4 मिनिटांनी आम्ही तो अपलोड केला आणि नंतर समजलं की आम्हाला की आम्ही त्या प्रक्रियेत नाही आहोत, तर थोडंसं दुःख झालं, खंत वाटली, पण काय हरकत नाही। पण यामध्ये तुम्हाला असं काही राजकारण नाही असं म्हणायचं आहे? राजकारण आता मला काही माहीत नाही, पण दुःख आहे यावर्षी बाद झाल्याचं नक्कीच, कारण 3रं वर्ष होतं आमचं प्रोचं, पण दुःख तर साहजिक आहे आम्हाला। प्रो गोविंदातून बाद झालेला आहात, पुढची तयारी कशी चालू आहे? एकूण किती थरांचा यावर्षी मनोरा पाहायला मिळणार आहे संपूर्ण जगाला? प्रो गोविंदा जरी आम्ही बाद झालो पण आम्ही आमची साधना थांबली नाही आहे। जरी स्पर्धा नसली तरी आम्ही आमच्या साधनेमध्ये अजून मग्न आहोत। येणाऱ्या 16 ऑगस्टला आम्ही आमचा जय जवान गोविंदा पथक उत्तमरित्या चांगले थर लावण्याचा प्रयत्न करणार आहे। 9.5 थरांचा विक्रम होता, मोडीत निघेल? नक्कीच, कारण त्या सेकंदासाठी जे प्रयत्न करायचे ते प्रयत्न आमच्या मैदानात चालू आहेत खेळाडूंच्या माध्यमातून, आणि येणारं वर्ष आम्ही नक्कीच आमचे जे अपुरे प्रयत्न राहिले आहेत गेल्या वर्षीचे ते चालू वर्षी नक्की पूर्ण करणार। धन्यवाद ढवळे साहेब। माझ्याबरोबर अध्यक्ष होते जय जवान साहेब। एकूण प्रो गोविंदामधून जय जवान हे पथक जरी बाद झालेलं असलं तरी एक प्रक्रियेचा भाग होता आणि याचं दुःख आहे, मात्र त्यामधून आम्ही शिक्षा देखील घेतलेली आहे। प्रो गोविंदामधून जरी बाद झालेलो असलं तरी पुढचा गोपाळकाला उत्सव जो आहे तो तितक्याच मोठ्या जोमाने देखील आम्ही साजरा करणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।